राज्य विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात शासनानं देवस्थान इनाम जमीन कायदा विधेयक मांडण्याची तयारी केली होती। मात्र या विधेयकाला महाराष्ट्र मंदिर महासंघासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला। त्यामुळे हे विधेयक मांडणार नाही अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली। राज्यातील विविध देवस्थान समितीच्या इनाम जमिनी शासनानं ताब्यात घेण्याची तरतूद असणारं विधेयक येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात येणार होतं। मात्र या विधेयकामुळे अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतील, तसंच वर्षानुवर्ष या जमिनी कसणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, यासह हरकतींचे अनेक मुद्दे महाराष्ट्र मंदिर महासंघानं उपस्थित केले होते। या प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात मंदिर महासंघानं जनजागृती केली होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूरमध्ये चर्चा झाली। त्यानंतर नामदार बावनकुळे यांनी हे विधेयक स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। या प्रस्तावित विधेयकाबद्दल 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या प्रक्रियेसाठी 15 सदस्यांची समिती नियुक्त केली जाईल, असंही बावनकुळे यांनी जाहीर केलंय।